नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या माझ्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल एक्सपेक्टेड कट ऑफ राउंड थर्ड बद्दल मी अगदी एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस बद्दल 2 व्हिडिओ मी टाकलेलेच होते आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी पाहिलेलेच आहेत. आपले तमाम महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी ज्यांना एम-बी-बी-एसला घ्यायचंय किंवा ज्यांना बी-डी-एसला ॲडमिशन घ्यायचंय, त्यांच्यासाठी मी अगदी हा व्हिडिओ युजफुल टाकलेलाच होता. अगदी आपला जो गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचा म्हणजे किती रँक जाऊ शकते, तर ते पूर्ण अगदी डिटेल्समध्ये तुम्ही मागचे 2 व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि आज मी नव्याने हा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती अगदी हा पूर्ण मी तुम्हाला हे पूर्ण अगदी हे जो व्हिडिओ काढणार आहे त्याच्याबद्दल अगदी मी सांगणार आहे. तर इथे मी स्क्रीनवरती आणलेलेच आहे. नीट 2024 एक्सपेक्टेड थर्ड राउंड कट ऑफ 2024 फॉर बी-एम-एस गव्हर्नमेंट म्हणजे हे आयुर्वेदिक कॉलेजबद्दल मी आज सांगणार आहे. तर बी-एम-एस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट हे दोन्हीबद्दल मी आज तुम्हाला अगदी रँक पूर्ण अगदी एक्सपेक्टेड सांगणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे कॅटेगरी काढलेली आहे. एक्सपेक्टेड थर्ड राउंडचा गव्हर्नमेंट कॉलेजचा मी रँक काढलेला आहे आणि ते एक्सपेक्टेड कट ऑफ थर्ड राउंड प्रायव्हेट कॉलेजचा म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा हे पूर्ण अगदी मी रँक तुम्हाला प्रत्येक अगदी वाचून दाखवणार आहे. तर जे विद्यार्थी आपले महाराष्ट्रातले ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स आहे आणि जे विद्यार्थी 10वी, 11वी, 12वी महाराष्ट्रामधून त्यांची झालेली आहे, तर ते विद्यार्थी हे पूर्ण 85% कोठ्यामध्ये मधून त्यांना ॲडमिशन्स मिळत असतं आणि त्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल की त्यांचा स्कोर आता सध्या आलेलाच आहे. तर त्यांच्या लक्षात येईल की आपला स्कोर जवळजवळ किती मॅच होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला गव्हर्नमेंट बी-एम-एस कॉलेज मिळेल का सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. अगदी मी कॅटेगरी काढलेली आहे. तर तुम्ही ओपन कॅटेगरीचे पाहू शकता. ओपन कॅटेगरीचा 85% कोठ्यामधला रँक जवळजवळ 1,75,000 असा जाऊ शकतो आणि ओबीसीच्या कॅटेगरीचा तुम्ही ते रँक पाहिला तर 1,80,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांचं तुम्ही ते पाहू शकता तर 1,60,000 पर्यंत विद्यार्थ्याचा रँक जाऊ शकतो. तर हे जे रँकमध्ये जर तुमचे येत असतील प्लस मायनस एक 5 घेऊन आपण जाऊ शकतो. तर तुमचा जर आसपासचा हा रँक असेल तर तुम्हाला नक्कीच हे गव्हर्नमेंट बी-एम-एसचं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. आणि पुढे एस-सी कॅटेगरीचा पण मी रँक काढलेला आहे. तर जवळजवळ 2,50,000 हा रँक ज्या विद्यार्थ्यांचा येत असेल तर त्यांना नक्कीच बी-एम-एसचं कॉलेज गव्हर्नमेंट मिळण्याची शक्यता आहे. आणि एस-टी कॅटेगरीचं तुम्ही इथे पाहू शकता तर 5,30,000 हा मी एक्सपेक्टेड रँक काढलेला आहे आणि व्ही-जे कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता तर 2,45,000 हा रँक काढलेला आहे. आणि पुढे मी आणखीन तुम्हाला व्ही-जे नंतर आणखीन मी तुम्हाला दुसऱ्या कॅटेगरीचं पण इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. तर इथे मी एन-टी-बीचा पण काढलेला आहे तर 2,40,000 हा एन-टी-बीचा रँक काढलेला आहे आणि एन-टी-सीचं तुम्ही ते पाहू शकता तर 3,20,000 असा हा रँक काढलेला आहे आणि एन-टी-डीचं तुम्ही ते पाहू शकता तर 2,10,000 हा असा मी गव्हर्नमेंट बी-एम-एसचा रँक काढलेला आहे. तर हे पूर्ण अगदी तुम्ही स्क्रीनवरती प्रत्येक कॅटेगरी ज्या विद्यार्थ्यांची स्वतःची आपापली कॅटेगरी आहे आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहे. अगदी शेड्यूल कास्टवाले त्यांच्याकडे आपलं आपलं सर्टिफिकेट आहे. ईडब्ल्यूएस वाल्यांकडे तुम्हाला त्यांचं ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट आहे. तर त्या कॅटेगरीमध्ये ओबीसी वाल्यांना एन-टी-डी, व्ही-जे, एन-टी-बी, एन-टी-सी आणि डी असं हे प्रत्येक आपापल्या कॅटेगरीमधून तुम्ही अगदी टॅली करून बघू शकता. म्हणजे तुम्ही 85% कोठ्यामधून अगदी ह्या रँकमध्ये तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्हाला 100% गव्हर्नमेंटचं बी-एम-एस कॉलेज भेटणार आहे. मी तुम्हाला हे अगदी गॅरंटी देते. आणि पुढचं एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी मी इथे रँक प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा हा काढलेला आहे. तर अगदी तुम्हाला मी झूम करून दाखवते लक्षात येईल. तर ओपन कॅटेगरीचा इथे आपण पाहूया 85% मधला सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच इथला मी काढलेला आहे 3,20,000 हा जर तुमचा रँक येत असेल तर तुम्ही अगदी सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. आणि ओबीसीचा तुम्ही ते पाहू शकता कॅटेगरीचा तर 3,50,000 हा मी काढलेला आहे रँक एक्सपेक्टेड. आणि ईडब्ल्यूएस साठी इथे सीट्स वॅकेंट नसते. आणि एस-सी कॅटेगरीचा तुम्ही पाहू शकता तर इथे 4,50,000 मी हा विद्यार्थ्याचा रँक काढलेला आहे. त्या रँकमध्ये विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला नक्कीच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बी-एम-एसचं मिळणार आहे. आणि एस-टी कॅटेगरीचा तुम्ही इथे पाहू शकता तर 12,20,000 हा इथे मी रँक काढलेला आहे. एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सुद्धा जर हा रँक येत असेल तर त्या विद्यार्थ्याला नक्कीच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज नक्कीच मिळणार आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके. आणि पुढे मी अगदी तुम्हाला आणखीन दुसऱ्या कॅटेगरी दाखवते. इथं व्ही-जे कॅटेगरीचं तुम्ही सेमी गव्हर्नमेंटचा पाहू शकता 7,20,000 आणि एन-टी-बीचा पाहू शकता तुम्ही तर 3,45,000 एन-टी-सीचा पाहू शकता तुम्ही तर 3,50,000
आणि NTDचा पाहू शकता तुम्ही तर 3,40,000. तर अगदी हे प्रत्येक विजय NTB, NTC, NTD त्यांनी प्रत्येकाने आपापला हा रँक टॅली करा. अगदी प्लस मायनस थोडंसं होऊ शकतं, पण ह्या रेंज मी अगदी परफेक्ट काढलेली आहे. आम्ही पूर्ण डाटा ॲनालिसिस करूनच हा काढलेला आहे. अगदी तुम्ही माझी मागचे दोन्ही व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्यांची मतांनी रँक टॅली केलं तर त्यांचं ते मिळण्याची शक्यता आहे. तर तुम्ही हे पण रँक तुम्ही टॅली करा, म्हणजे तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट BAMS पण मिळण्याची शक्यता आहे. अगदी मी तुम्हाला हे पूर्ण स्क्रीनवरती तुम्ही पाहतच असाल की अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज आणि एक्सपेक्टेड कट ऑफ प्रायव्हेट कॉलेजचा मी 85% रँक अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईजचा काढलेलाच आहे. तर ओके मित्रांनो, एवढंच आहे. आणि मित्रांनो, मी आज हा व्हिडिओ घेऊन आले कारण बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांचे मेसेज येतो की मॅडम BAMS वरती पण तुम्ही आम्हाला रेंज एक सांगा, म्हणजे आमच्या लक्षात येईल. तर त्या अनुषंगाने मी अगदी सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटचा हा पूर्ण मी एक्सपेक्टेड कट ऑफ रेंज म्हणजेच रँक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असेच तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडले असतील तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला, नातेवाईकांना हा व्हिडिओ तुम्ही सेंड करू शकता. आणि याच्यापेक्षा आणखीन कमी जर येत असेल रँक तर तुम्ही नक्कीच BHMSला पण ट्राय करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना सेम रँक असेल पण त्यांना BMS नाही घ्यायचं असेल आणि त्यांना अगदी MBBSच करायचं असेल तर त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी मला अगदी ह्या नंबरवरती तुम्ही मला अगदी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी माझा हा नंबर इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलाच आहे. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डॉक्टर सरोज, आणि हा नंबर दिलेला आहे. त्याच्यात तुम्ही अगदी कॉल करू शकता. अगदी BMS बद्दल आणि MBBS बद्दल, पण ज्या मुलांना MBBSच करायचं आहे, BMS करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा स्वप्न मी पूर्ण करेल, अशी मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही अगदी बिनधास्त कॉल करा मला. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. आमच्या WhatsApp ग्रुपला पण तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि मी तुमचं चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये 100% अगदी जस्ट एलिजिबल 164 मार्क प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण मी अगदी डीम्डमध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पण तिथे मी करून देत असते. आणि जे आपले शेड्यूल कास्ट म्हणजे OBC SC STचे जे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी पण A129 मार्क प्लस घेतलेले असतील तर ते विद्यार्थी सुद्धा त्या डीम्ड कॉलेजला एलिजिबल असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच फर्स्ट राऊंडमध्ये लवकरात लवकर या आणि तुमचं ॲडमिशन फिक्स करा. सध्या आमची चेन्नई आणि पॉंडिचेरीला बुकिंग चालू झालेलीच आहे. ज्या काही तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना अगदी त्यांचं बजेट असेल 80 ते 90 लाखापर्यंत MBBSचं पूर्ण, तर त्या विद्यार्थ्यांनी जस्ट एलिजिबल असेल तरी पण त्या विद्यार्थी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते ॲडमिशन करून द्यायची. एवढंच या निमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते. तर असेच नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येतच राहील. आणि जस्ट आवडला तर नक्कीच तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून भविष्यामध्ये असे तुम्हाला छान नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.